भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हे शब्द लाखो भक्तांना संकटाच्या काळात धीर देतात. पण हे शब्द देणारे अक्कलकोटचे स्वामी समर्थ नेमके कोण होते? त्यांचा जन्म कुठे झाला? ते अचानक अक्कलकोटमध्ये कसे प्रकट झाले? आणि त्यांच्या जीवनाभोवती इतकी रहस्य का आहेत? आज आपण स्वामी समर्थांचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल अनेक वेगवेगळ्या परंपरा सांगितल्या जातात. काही भक्तांच्या मते ते श्री नृसिंह सरस्वतींचेच पुढील अवतार होते. असे मानले जाते की श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनात अदृश्य झाले आणि अनेक वर्षानंतर स्वामी समर्थ रूपाने पुन्हा प्रकट झाले. दुसरीकडे काही परंपरांमध्ये उत्तर भारतातील छेली नावाच्या गावाचा उल्लेख येतो. काही जुन्या नोंदींनुसार स्वामी समर्थांचा जन्म किंवा प्रकट दिन त्या भागाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. मात्र याबाबत ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा विषय आजही श्रद्धा आणि परंपरेचा भाग मानला जातो. स्वामी समर्थांनी स्वतः अनेक वेळा आपलं नाव नरसिंह भान असल्याचे सांगितल्याचे उल्लेख मिळतात. त्यांनी स्वतःला कश्यप गोत्रातील यजुर्वेदी ब्राह्मण असल्याचेही सांगितल्याचे वर्णन काही चरित्र ग्रंथांमध्ये आढळते. मात्र त्यांच्या जीवनातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांची अखंड भ्रमंती. भारतातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये त्यांनी वर्षानुवर्ष प्रवास केल्याचं सांगितले जाते. काशी, प्रयाग, गंगोत्री, यमुनोत्री, बंगाल, दक्षिण भारत आणि इतर अनेक प्रदेशात त्यांनी वास्तव्य केले होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. दीर्घ भ्रमंतीनंतर स्वामी समर्थ दक्षिणेकडे आले. महाराष्ट्रात त्यांचा पहिला महत्वाचा मुक्काम मराठवाड्यातील राजूर येथे झाल्याचं मानले जाते. तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले आणि एक मठ स्थापन केल्याचा उल्लेख आढळतो. यानंतर त्यांचा प्रवास पंढरपूर, उडुपी आणि इतर तीर्थक्षेत्रांकडे झाला. मात्र स्वामी समर्थांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा सुरू झाला तो मंगळवेढ्यात. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे त्यांनी जवळपास 12 वर्ष घालवली. त्या काळात लोक त्यांना दिगंबर स्वामी किंवा चंचल भारती म्हणून ओळखत असत. याच काळात बसप्पा तेली नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू भक्त त्यांच्या संपर्कात आला. पुढे तो स्वामी समर्थांच्या सेवेत कायम राहिला. मंगळवेढ्यात असताना स्वामी समर्थांची भेट माणिक नगरचे संत माणिक प्रभूंशी झाल्याचं सांगितले जाते. दोन्ही संतांमध्ये आध्यात्मिक चर्चा होत असत अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यानंतर आला तो दिवस ज्यानं अक्कलकोटचे नाव संपूर्ण भारतात पोहोचवले. 6 एप्रिल 1856. या दिवशी स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले. सुरुवातीला त्यांनी गावाबाहेरील खंडोबा मंदिराजवळ मुक्काम केला. तेव्हा फार कमी लोकांना त्यांच्या महानतेची कल्पना होती. अक्कलकोटमध्ये त्यांच्या आगमनाशी जोडलेली एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एका घोडेस्वारानं गंमत म्हणून त्यांना रिकामी चिलीम दिली, पण स्वामींनी ती हातात घेताच त्यातून धूर निघू लागल्याचं सांगितले जाते. हा प्रसंग पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले. त्यानंतर चोळप्पा नावाच्या व्यक्तीशी त्यांची भेट झाली. पुढे चोळप्पा हा स्वामी समर्थांचा अत्यंत निकटचा सेवक आणि भक्त बनला. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची कीर्ती दिवसेंदिवस वाढू लागली. शेतकरी, व्यापारी, सैनिक, अधिकारी, राजे महाराजे, विद्वान आणि सामान्य जनता दूर दूरवरून त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागली. त्या काळातील अनेक संस्थानिक त्यांचे भक्त मानले जात होते. मालोजी भोसले, होळकर घराणे, गायकवाड घराणे आणि इतर अनेक प्रभावशाली व्यक्ती अक्कलकोटला येत असत. स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातात. मात्र त्यांच्या शिकवणुकीचा केंद्रबिंदू चमत्कार नव्हता. ते लोकांना श्रद्धा, संयम, परिश्रम आणि ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवत असत. 1857 मध्ये भारतात ब्रिटिशांविरुद्ध मोठा उठाव झाला. याच काळात स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये होते. त्या काळाशी संबंधित अनेक कथांमध्ये त्यांनी भविष्यात भारत स्वतंत्र होईल, पण योग्य वेळ येईपर्यंत धीर धरणे आवश्यक आहे असा संदेश दिल्याचे सांगितले जाते. स्वामी समर्थांबद्दल आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांची उपलब्ध असलेली छायाचित्रे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचे अनेक फोटो काढण्यात आल्याचे उल्लेख मिळतात. त्या छायाचित्रांमध्ये स्वामी समर्थ उंच, मजबूत शरीरयष्टीचं, लांब हातांचं आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचं दिसतात. त्यांचे वर्णन गोरा वर्ण, भरदार छाती आणि अजान बाहू असे केले जाते. पुढे अक्कलकोट संस्थानातील काही घटनांमुळे राजकीय परिस्थिती बदलली. संस्थानाचा कारभार काही काळ ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली गेला. नंतर परिस्थिती सुधारल्यानंतर संस्थान पुन्हा बहाल करण्यात आले. भक्त या घटनेचा संबंध स्वामी समर्थांच्या आशीर्वादाशी जोडतात. 1875 ते 1877 या काळात भारतात भयंकर दुष्काळ पडला. हजारो लोक उपासमारीनं त्रस्त झाले. अशा कठीण काळात अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले. कोणताही माणूस उपाशी राहू नये ही त्यामागची भावना होती.
आजही अक्कलकोटमध्ये ही सेवा परंपरा सुरू असल्याचं मानले जाते. याच काळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याशी संबंधित एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. देशासाठी लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असता योग्य वेळ आणि संयम यांचे महत्त्व स्वामींनी सांगितल्याचे भक्त परंपरेत वर्णन आढळते. 1877 मध्ये स्वामी समर्थांची प्रकृती खालावू लागली. त्यांनी हळूहळू अन्न त्यागले. भक्तांना मात्र त्यांनी कधीही निराश होऊ दिले नाही. शेवटच्या दिवसात त्यांनी आपल्या शिष्यांना धीर दिला. 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले की आता जाण्याची वेळ जवळ आली आहे. हे ऐकून अनेक भक्त रडू लागले. त्यावेळी स्वामी समर्थांनी जे शब्द उच्चारले ते आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात कोरलेले आहेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. यानंतर त्यांनी पद्मासन धारण केले, ध्यानात लीन झाले आणि महासमाधी घेतली. त्यांच्या महासमाधीनंतरही त्यांची कीर्ती कमी झाली नाही. उलट काळ जसजसा पुढे गेला तसतसे स्वामी समर्थांवरील भक्तांचे प्रेम आणि श्रद्धा अधिक वाढत गेली. आज अक्कलकोट हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर लाखो लोकांच्या श्रद्धेचा आधार आहे. दरवर्षी हजारो भक्त येथे येतात. काही आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून, काही संकटातून मार्ग मिळावा म्हणून, तर काही फक्त त्या दिव्य शक्तीची अनुभूती घ्यावी म्हणून. आणि म्हणूनच आजही स्वामी समर्थांचे ते शब्द प्रत्येक भक्ताच्या जीवनात नवी आशा निर्माण करतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हीही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला आलेला एखादा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.